गणेशाय नमः। ॐ नमो जियाय वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलमती प्रकाशो मने अवधारी ज्योति। ओम शांति शांति। सिद्धा आजचा सुविचार आहे अष्टांग योग। यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी। पतंजली योग सूत्रावरती विवेकानंदांनी जे भाष्य केलं, हे भाष्य केल्यानंतर हे आहेत अष्टांग योग। हे जर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आले तर तो माणूस आपल्या जीवनामध्ये 100% यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही नव्हे। जेवढे लोक यशस्वी झाले त्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये हे अष्टांग योग आहेत, म्हणून ते यशस्वी झाले। पण आज पहिला दिवस आहे, या दिवसाकरता आपण हा सुविचार निवडला। उद्यापासून या योगसूत्रावरती यम म्हणजे काय, नियम म्हणजे काय, आसन म्हणजे काय, प्राणायाम म्हणजे काय, प्रत्याहार म्हणजे धारणा ध्यान आणि समाधी म्हणजे काय, यावर आपण सविस्तर विवेचन करत जाऊ। आज ॲडव्हर्बियल क्लॉजेस ऑफ टाईममध्ये म्हणजे काळ किंवा वेळ दर्शक क्रियाविशेषणाच्या उपवाक्यरचनेमध्ये नंबर 2ची रचना आपण घेतली तर ती नंबर 2ची रचना आहे नो सुनर डॅश डॅश दॅन, म्हणजे ज्यापेक्षा अधिक कालखंड नाही। बरोबर? नो सुनरची स्पेलिंग सांग बरं का। NOSOONER डॅश डॅश THAN। नो सुनर डॅश डॅश दॅन म्हणजे ज्यापेक्षा अधिक कालखंड नाही। बरोबर? मग आता त्यातली पहिली रचना आपण काल पाहिली ॲज सून ॲज। बरोबर? दुसरी रचना आता आहे नो सुनर डॅश डॅश दॅन आणि तिसरी आहे हार्डली डॅश डॅश फेल। एका पाठोपाठ घडणाऱ्या घटनांमध्ये, काल आपला विचार बरोबर, एका पाठोपाठ घडणाऱ्या घटनांमध्ये केवळ काही क्षणाचेच अंतर असेल आणि त्यांचा उल्लेख जर एकाच वाक्यात करावयाचा असेल तर या तीनही रचनांचा वापर केला जातो। बरोबर? आता काल आपण बोलून गेलो ॲज सून ॲज ही पहिल्या घटनेच्या अगोदर आणि दुसऱ्या घटनेच्या अगोदर स्वल्पविराम। ॲज सून ॲज पहिल्या घटनेच्या अगोदर दुसऱ्या घटनेच्या अगोदर स्वल्पविराम। ॲज सून ॲजची रचना ही होकारार्थी आहे। ॲज सून ॲजची रचना ही होकारार्थी आहे। मग अशा होकारार्थी रचनेचे रूपांतर नकारार्थी रचनेमध्ये करताना ॲडव्हर्बियल क्लॉजेस ऑफ टाईम मध्ये ॲज सून ॲजच्या रचनेचे रूपांतर नकारार्थी रचनेमध्ये करताना नो सुनर डॅश डॅश दॅन चा वापर केला जातो। च्यापेक्षा अधिक कालखंड नाही। नो या शब्दाचा अर्थ आहे नकारात्मक, म्हणजे होकारात्मकची रचना नकारात्मक करताना या रचनेचा वापर केला जातो। त्याच्याकरता एक्झाम्पल आपण निवडलं द टीचर एंटर्ड द क्लास, द चिल्ड्रन स्टूड अप। परीक्षेला सूचना तुम्हाला येऊ शकते रिराईट युजिंग नो सुनर डॅश डॅश दॅन। बरोबर? वाक्य बारकाईने पाहिलं द टीचर एंटर्ड द क्लास, शिक्षक वर्गामध्ये आले आणि विद्यार्थी उभा राहिले, म्हणजे एका घटनेचा दुसऱ्या घटनेवरती लगेचच परिणाम झाला। शिक्षक वर्गात आले, विद्यार्थी उभा राहिले। दुसरं एक्झाम्पल मराठीमध्ये आपण घेऊ। फटाक्याचा आवाज ऐकला, पक्षी उडून गेले। फटाक्याचा आवाज ऐकला, पक्षी उडून गेले। पहिली घटना कोणती आहे? फटाक्याचा आवाज ऐकणे। दुसरी घटना कोणती आली? पक्षी उडून जाण्याची। का असं झालं? फटाक्याचा आवाज ऐकला
नंतर पक्षांनी मिटिंग घेतली उडून जायचं का नाही जायचं असं कधी होईल सांगायचा. म्हणजे एका घटनेचा दुसऱ्या घटनेवरती लगेचच परिणाम होणे, तत्क्षणी ताबडतोब कुठल्याही प्रकारचा विलंब न करता च्यापेक्षा अधिक कालखंड नाही. मग असं वाक्य करताना नो सुनर डॅश डॅश दॅनचा वापर केला जातो. आता याच्यामध्ये साधारणतः थोडेसे 1 2 3 फक्त जर तुम्ही मुद्दे लक्षात ठेवले तर हा भाग तुम्हाला लगेच कळेल. नो सुनरची रचनाला सहाय्यकारी क्रियापदाची आवश्यकता असते. नो सुनरच्या रचनेला सहाय्यकारी क्रियापदाची आवश्यकता असते, त्याशिवाय ही रचना होऊ शकत नाही. मग आता सहाय्यकारी क्रियापदांचा तक्ता आपण 8वीला दिलता, बरोबर. याच्यामध्ये टू बीचे सहाय्यकारी क्रियापद, टू हॅवचे सहाय्यकारी क्रियापद, टू डूचे सहाय्यकारी क्रियापद आणि मोडल ॲक्झिलरी, बरोबर. मग टू बीच्या रूपामध्ये कोणते आले? एम, इज, आर, वॉज, वेअर. टू डूच्या मध्ये कोणते आले? डू, डज, डीड. आणि टू हॅव मध्ये कोणते आले? हॅव, हॅज आणि हॅड, बरोबर. टू बीचे 5 सहाय्यकारी क्रियापद, टू डूचे 3 सहाय्यकारी क्रियापद आणि टू हॅवचे 3. आता उरलेले मोडल ॲक्झिलरीज म्हणजे कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे बदल न होणारे सहाय्यकारी क्रियापद. मग याच्यामध्ये शाल, शूड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, ऑट टू, नीड टू, डेअर टू आणि युज्ड टू असे 24 सहाय्यकारी क्रियापदांचा तक्ता आपल्या पाठ पाहिजे. हा एक पाठ, तो किती लोकांचे पाठ हातवर करायचा? बरोबर, नक्की, छान. मग आता हा 24 सहाय्यकारी क्रियापदांचा तक्ता जर पाठ आपला असेल तर या रचनेचा वापर करताना सहाय्यकारी क्रियापद असल्याशिवाय आपल्याला वाक्य करता येणार नाही, बरोबर. आता या वाक्यरचनेमध्ये पहा, द टीचर एंटर्ड द क्लास. इथं सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला दिसतंय का? नाही. या वाक्यरचनेमध्ये सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही. मग जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आलं नसेल तर वाक्याच्या काळाप्रमाणे डू किंवा डज किंवा डीड इत्यादी पैकी योग्य ते घ्यावे. एकदम सोपी रचना तुम्हाला, अजिबात अवघड नाही. ॲडव्हर्बियल क्लॉजेस ऑफ टाईममध्ये नंबर 2 नो सुनर डॅश डॅश दॅन चा वापर करताना एका घटनेचा दुसऱ्या घटनेवर लगेचच परिणाम. पहिल्या घटनेच्या अगोदर नो सुनरचा वापर, कळलं बरोबर. पहिल्या घटनेच्या अगोदर नो सुनरचा वापर. नो सुनरचा वापर केला का लगेच काय करावं लागेल आपल्याला? सहाय्यकारी क्रियापद. वाक्यात जर असेल म्हणजे कोणकोणते असणारे? एम, इज, आर, वॉज, वेअर किंवा हॅव, हॅज, हॅड किंवा मोडल ॲक्झिलरीज, बरोबर. आता कोणते असत नाही तर डू, डज आणि डीड हे 3 सहाय्यकारी क्रियापद जर नॉट नसेल तर ते मुख्य क्रियापदामध्ये समाविष्ट असतात, बरोबर. मग जर आले तर नो सुनर नंतर लगेच ते घ्यावं. त्याच्यानंतर पहिलं वाक्य आणि दुसऱ्या वाक्याच्या अगोदर दॅनचं. हा बरं का, एकदम लक्षात घ्या, एकदम सोपं आहे. पहिल्या घटनेच्या अगोदर नो सुनर, नंतर सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद असेल तर नवीन घेण्याची गरज नाही, नसेल तर वाक्याच्या काळाप्रमाणे डू किंवा डज किंवा डीड इत्यादी पैकी योग्य ते घ्यावे. आता डू केव्हा घ्यायचं? वर्तमान काळ असेल आणि मुख्य क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय नसेल तर डू घ्या. डज केव्हा घ्यायचं? जर मुख्य क्रियापदाला बोला यस किंवा यस प्रत्यय असेल तर डज घ्या. आणि डीड केव्हा घ्या? जर मुख्य क्रियापदाचा काळ जर भूतकाळ असेल तर डीड घ्या, बरोबर. मग आता इथं वाक्य आपण वाचलं, द टीचर एंटर्ड, एवढंच विचार करा. सब्जेक्ट प्लस वर्ब नंबर 2. वाक्य कोणत्या काळामध्ये? भूतकाळामध्ये. वाक्य कोणत्या काळामध्ये? भूतकाळामध्ये. मग भूतकाळामधलं सहाय्यकारी क्रियापद कोणतं आलं? डीड. कोणतं आलं तिथं? डीड. म्हणजे पहिल्यांदा पहिल्या घटनेच्या अगोदर नो सुनर
नो सुनर डीड द टीचर. आता एंटर्ड मधून डीड बाहेर काढलं, एंटर्ड मधून डीड बाहेर काढलं, मूळ रूप शिल्लक राहिलं फक्त एंटर, ENTER. बरोबर. मग नो सुनर डीड द टीचर एंटर द क्लास. पूर्णविराम निघून गेला. पुढे शब्द कोणता आला? दॅन द चिल्ड्रन स्टूड अप. बरोबर. शिक्षक वर्गात आले न आले तोच विद्यार्थी उभा राहिला. एका घटनेचा दुसऱ्या घटनेवरती लगेचच परिणाम. इथपर्यंत कळलं बरोबर. आता याचं उत्तर आपण लिहू. The teacher entered the class. The children stood up. Rewrite using no sooner than. वापर करताना पहिल्या घटनेच्या अगोदर नो सुनर एंटर्ड या क्रियापदामधून डीड हे सहाय्यकारी क्रियापद बाजूला काढलं. नो सुनर डीड द टीचर एंटर. आता इथं डीड बाहेर आल्यामुळं इथं एंटर हे मूळ रूप शिल्लक राहिलं. एंटर द क्लास. दुसऱ्या घटनेच्या अगोदर दॅनचा वापर केला. दॅन द चिल्ड्रन स्टूड अप. इथपर्यंत कळलं बरोबर. पहिल्या घटनेच्या अगोदर नो सुनर, दुसऱ्या घटनेच्या अगोदर दॅन. नो सुनरच्या रचनेला सहाय्यकारी क्रियापदाची आवश्यकता असेच. वाक्यात असेल तर नवीन घेण्याची गरज नाही, नसेल तर वाक्याच्या काळाप्रमाणे डू डज डीड इत्यादी पैकी घ्यावे. मातेची फोड पाहिजे बरोबर. एंटर डीड अधिक एंटर बरोबर एंटर्ड. डज अधिक एंटर बरोबर एंटर्स आणि डू अधिक एंटर बरोबर एंटर. म्हणजे एंटर या क्रियापदामध्ये डू दडलेला आहे, एंटर्स मध्ये डज आहे आणि एंटर्ड मध्ये डीड आहे. बरोबर. म्हणजे काळ 12 काळ आणि सहाय्यकारी क्रियापदांचा 4 पूर्ण पाठ असल्याशिवाय ही रचना आपल्याला करता येणार नाही. बरोबर. दुसरं वाक्य घ्यायचं बरोबर. गेलं वाक्य. Example: the teacher entered the class. The children stood up. Rewrite using no sooner than. Answer: no sooner did the teacher enter the class than the children stood up. Then the children stood up. आता एक लक्षात घ्यायचं फक्त नो सुनर डॅश दॅन. नो सुनर पहिल्या घटनेच्या अगोदर, डॅश डॅश म्हणजे पहिली घटना, नंतर दॅनच्या नंतर दुसरी घटना. Sit down. Some distance we saw a juggler with his monkey. असं आपण वाक्य पाहिलं. नंबर 2 चं वाक्य we had gone some distance we saw a juggler with his monkey. या वाक्यरचनेमध्ये नो सुनर डॅश डॅश दॅनचा वापर करताना पहिल्या घटनेच्या अगोदर नो सुनरला कशाची आवश्यकता आहे? सहाय्यकारी क्रियापदाची. बरोबर. आणि दुसऱ्या घटनेच्या अगोदर दॅन. मला एक सांगा, या वाक्यरचनेमध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का? आहे का? कोणतं सहाय्यकारी क्रियापद आहे? हॅड. बरोबर. मग आता पहिल्या घटनेच्या अगोदर वी हॅड गॉन सम डिस्टन्स, काही अंतर आम्ही चालून गेलो आणि आम्ही एक जादूगारच्या माकडासोबत पाहिला. बरोबर. मग पहिल्या घटनेच्या अगोदर इथं नो सुनर आहे. मग कसं वाक्य सांगा? नो सुनर हॅड वी गॉन सम डिस्टन्स दॅन वी सॉ अ जुगलर विथ हिज मनी. बरोबर. दुसरं 3 नंबरचं वाक्य The milk is heated further, the water vapor expands. दूध जसं जसं आपण तापू तशी तशी त्यातले पाण्याची वाफ होते. वाक्य वाचलं बरोबर. The milk is heated further, the water vapor expands. पहिली घटना आहे दूध तापवण्याची, दुसरी घटना आहे वाफ होण्याची. का अगोदर वाफ होते नंतर ताप दूध? असं उलट होतं का? नाही ना. मग पहिल्या घटनेच्या अगोदर नो सुनर. बरोबर. आता इथं आपण लिहिलं नो सुनर. आता पुढे काय पाहिजे मग सांगा? सहाय्यकारी क्रियापद. बरोबर. वाक्य सहाय्यकारी क्रियापद आहे का? आहे का?
कोणतं सहाय्यकारी क्रियापद इज, म्हणून नो सुनर इज पुढं द मिल्क हिटेड फर्दर, पुढं दुसऱ्या घटनेच्या अगोदर दॅनचा वापर, इथं आपण दॅन लिहिलं, दॅन द वॉटर व्हेपर चौथा एक्झाम्पल वाचू आपण याचा. द मॅन ट्राईज टू वॉक ही स्लीप्स फ्लॅट ऑन हिज फेस. द मॅन ट्राईज टू वॉक ही स्लीप्स फ्लॅट ऑन हिज फेस. त्या माणसाने चालण्याचा प्रयत्न केला आणि तो त्याच्या तोंडावर पडला. बरोबर, त्याने चालण्याचा प्रयत्न केला आणि तो तोंडावर पडतो किंवा पडला. पहिली घटना कोणती, पहिल्यांदा चालण्याची आणि नंतर पडण्याची. अगोदर पडला नंतर चालायला लागला. मग पहिल्या घटनेच्या अगोदर काय वापरलं पाहिजे, काय वापरलं पाहिजे, नो सुनर. नो सुनरला कशाची आवश्यकता लागते, या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे का नाही. मग कशावर आपल्याला घ्यावं लागेल ते, क्रियापदावर, मुख्य क्रियापदावर. मग आता मुख्य क्रियापद पाहिलं का आपण, सब्जेक्ट प्लस वर्ब नंबर 1. द मॅन ट्राईज. बरोबर, मग ट्राईज हे कोणत्या काळात झालं, सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यासमोर येणाऱ्या क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो. बरोबर, मग आता सहाय्यकारी क्रियापद कोणतं बाहेर घ्यायचं आपल्याला, डज. बरोबर, ट्राईज वरून डज बाहेर घेतलं. मग डज अधिक ट्राय बरोबर ट्राईज. मग डज जर बाहेर घेतलं तर मूळ रूप काय शिल्लक राहतं, ट्राय, TRY. बरोबर, मग आता उत्तर आपलं कसं सांगायचं, नो सुनर डज द मॅन ट्राय, TRY, ट्राय टू वॉक. दुसऱ्या घटनेच्या अगोदर दॅन ही स्लीप्स फ्लॅट ऑन हिज फेस. कळलं ना. The man tries to walk, he sleeps flat on his face. Answer. No sooner does the man try to walk than he sleeps flat on his face. फ्लॅट ऑन हिज फेस. आता आपण 4 एक्झाम्पल पाहिले. 4 एक्झाम्पल पाहिले. या 4 एक्झाम्पल वरून आपल्याला असं कळलं का नो सुनरच्या रचनेला सहाय्यकारी क्रियापदाची आवश्यकता असते. बरोबर, मग आता आपण एक्झाम्पल वरून म्हणजे उदाहरणाकडून नियमाकडे जाऊ. मग नियमाकडे जाताना ते नियम खाली तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित. नियम नंबर पहिला, ॲज सून ॲजचा वापर करून, ॲज सून ॲजचा वापर करून लिहिलेली रचना, ॲज सून ॲजचा वापर करून लिहिलेली रचना नकारार्थी करावयाची असेल तर, नकारार्थी करावयाची असेल तर नो सुनर ॲज सून ॲजचा वापर करून लिहिलेली रचना नकारार्थी करावयाची असेल तर नो सुनर डॅश डॅश दॅन चा उपयोग करावा, चा उपयोग करावा. नंबर 2 चा नियम आला, प्रथम घडलेल्या घटनेच्या अगोदर, प्रथम घडलेल्या घटनेच्या अगोदर नो सुनरचा वापर करावा. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद वाक्यात असेल तर त्याचाच वापर करावा आणि नसेल तर वाक्याच्या काळाप्रमाणे डू, डज, डीड यापैकी योग्य ते घ्यावे. नियम नंबर 3, दुसऱ्या घटनेच्या अगोदर दॅन वापरावे. नियम नंबर 4, नो सुनर नंतर डज किंवा डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरले असेल तर मुख्य क्रियापदामध्ये योग्य तो बदल करावा. इथपर्यंत कळलं बरोबर.
म्हणजे नो सुनर डज आलं तर पहिल्या वाक्यरचनेमध्ये ट्रायच्या ऐवजी आपण ट्राय केलेला आहे. ट्रायच्या ऐवजी ट्राय केलं म्हणजे तो येस किंवा येस प्रत्येक कुठं आला इथं डजला आला म्हणून तो मूळ क्रियापदामध्ये बदल झाला. इथं एंटर्डमध्ये ईडी निघाला, डीड बाहेर आलं, मूळ रूप राहिलं इथं एंटर. पुढं आलं नो सुनरचे वाक्य नेहमी मेन क्लॉज असते तर दॅनचे वाक्य हे सबऑर्डिनेट क्लॉज असते. काल आपण पाहिलं ॲज सून ॲजचा क्लॉज हा नेहमी सबऑर्डिनेट क्लॉज असतो आणि स्वल्पविरामानंतरचा क्लॉज हा नेहमी मेन क्लॉज असतो. इथं कसं आहे नो सुनरचा क्लॉज हा मेन क्लॉज आहे, दॅनच्या नंतर हा सबऑर्डिनेट क्लॉज असतो. मेन क्लॉज म्हणजे मुख्य वाक्य आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे गौण वाक्य. आणि शेवटचा नियम आला इमिडिएटली म्हणजे ताबडतोब, इन्स्टंटली म्हणजे तत्क्षणी, ॲट वन्स म्हणजे एकदा, यासारखे शब्द या रचनेमध्ये राहत नाहीत. कारण का नो सुनरच्या रचनेचा अर्थच आहे त्यापेक्षा अधिक कालखंड नाही. मग तो पण काळवाचक शब्द आहे आणि इमिडिएटली, इन्स्टंटली, ॲट वन्स हे शब्दसुद्धा ॲडव्हर्बियल क्लॉजेस ऑफ टाईममध्येच मोडतात. म्हणून नो सुनर वापरलं का हे शब्द ऑटोमॅटिक निघून जातात. यांचा पुनर्वापर करण्याचं टाळावं किंवा हे करू नये. आपण सूत्र बाजूला घेतलं. नो सुनर अधिक सहाय्यकारी क्रियापद अधिक पहिली घटना अधिक दॅन अधिक दुसरी घटना, एवढं सूत्र जर तुम्ही प्रकर्षाने पक्क लक्षात ठेवलं तर यशस्वी बोर्डामध्ये हे वाक्य आलं तर 2 मार्कला वाक्य असतं. ते मार्क आपल्याला सहजासहजी मिळणार. फॉर एक्झाम्पल नंबर 1, द रेस स्टार्टेड, वी वेअर लुकिंग फॉर भोला. प्रश्नपत्रिका सूचना येऊ शकते रिराईट युजिंग नो सुनर डॅश डॅश दॅन. बरोबर. आता पहिल्या घटनेच्या अगोदर नो सुनर वापरलं, नंतर पुढे काय तिथं सहाय्यकारी क्रियापद. वाक्य सहाय्यकारी क्रियापद आहे का नाही. वाक्याच्या काळाप्रमाणे कोणतं घ्यावं तिथं डू किंवा डज किंवा डीड. डू डज येणार नाही कारण का वर्तमान काळ नाही. इथं कोणता काळ आला भूतकाळ. मग कोणतं सहाय्यकारी क्रियापद पाहिजे डीड. म्हणून नो सुनर डीड द रेस स्टार्ट, START. ईडी कुठे गेला डीड मध्ये. नो सुनर डीड द रेस स्टार्ट पुढं दॅन वी वेअर लुकिंग फॉर भोला. बरोबर. नंबर 2चं वाक्य पाहता. वी हॅड क्रॉस द ब्रिज, वी हर्ड अ गन शॉट. सूत्राप्रमाणे पहिल्या घटनेच्या अगोदर नो सुनर. मग कसं वाक्य सांगा नो सुनर. वाक्य सहाय्यकारी क्रियापद आहे का आहे. कोणतं सहाय्यकारी क्रियापद आहे हॅड. मग नो सुनर हॅड वी क्रॉस द ब्रिज. दुसऱ्या घटनेच्या अगोदर दॅन वी हर्ड अ गन शॉट. रचना काढली बरोबर. आपण काय पाहिलं आजच्याला ॲडव्हर्बियल क्लॉजेस ऑफ टाइम मध्ये नंबर 2ची रचना नो सुनर डॅश डॅश दॅन. सारांश रूपाने सहाय्यकारी क्रियापदाची या रचनेला आवश्यकता असते. म्हणून नो सुनर नंतर सहाय्यकारी क्रियापद नंतर पहिली घटना नंतर दॅन नंतर दुसरी घटना. याचे आणखीन एक्झाम्पल तुम्ही बाकीच्या ग्रामरच्या पुस्तकामध्ये पहा आणि उद्या येताना जेवढे 4-5 वाक्य घरून तुम्ही काय करा पहा सोडून आणा. मला वाटतं आजच्या तासाकरता एवढंच पर्याप्त आहे.